अनाथ आश्रमातून दत्तक घेतलेलं एखादं मूल जेव्हा आपल्या घरी येतं तेव्हा थोडंसं ठेचकाळतं, बावरतं आणि मग त्याला भावनेचा एक नाजूक धागा सापडतो आणि त्या धाग्याच्या सहाय्यानं उलगडत जाणारं बालपण, बालपणातल्या अनेक गमतीशीर गोष्टी आणि साम्य यामुळं कलिंगड ही कथा प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवून जाते. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, गौरी देशपांडे यांच्या कलिंगड या कथेचं आपण वाचन करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. कलिंगड. लहानपणापासून तिला कलिंगडाची फार आवड. आवड कसली, हावच म्हणा ना. मार्च नाही उलटला तो तिचा घोषा सुरू होई, कलिंगडाना कलिंगडाना. आई बाबा म्हणायचे, अगं चांगला उन्हाळा पडल्याखेरीज गोडी चढत नाही, पण एखादं तरी फिकं पानसट कलिंगड घेऊन अद्दल घडल्याखेरीज दरवर्षीची ही पिरपीर संपत नसे. अखेरीस मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात बाबांबरोबर जाऊन सोपस्कारानं खरं कलिंगड घ्यायचा सोहळा पार पडे. हिनं काळपट हिरवच घ्यायचा हट्ट करायचा, कारण ते अधिक लाल निघतं ही समजून. फळ विक्याला 1000 वेळा विचारायचं, गोड आहे ना रे, गोड आहे ना रे. शेवटी कंटाळून त्यानं म्हणायचं, आता मी काय आत शिरून पाहिलंय. हे ऐकून तिला खुदकन हसू यायचं. वाटायचं काय मस्त आयडिया आहे. कलिंगडात घर करून राहायचं, लाल, गार, गोड, अगदी आत आत गुरफटून बसावं. गडगडाटी विजांची भीती नको, उन्हाचा चटका नको, शाळेची कटकट नको, नुसती मज्जा. पुढे मोठी होऊन प्रेमाभिमात पडल्यावर तिनं भावी नवऱ्याला आपली ही कल्पना सांगितली होती. त्यालाही सुदैवानं तिची गंमतच वाटली. शिवाय तो परदेशात वगैरे राहून आल्या कारणानं त्यानं त्यावर आणखी एक शेराही मारला होता. म्हणजे चीजमध्ये घुसून उंदराणी राहावं तसंच हे. तिला चीज या गोष्टीत काही फारसं गम्य नसल्यानं आपला भावी नवरा अरसिक वगैरे नाही ना असं चुटपुटून वाटून गेलं. पण ते तेवढंच. पुढे लग्न होऊन 2-3 वर्ष लोटली तेव्हा प्रथम सासू, नणंद, मैत्रिणी, मग बहीण, मग आई सुद्धा जरा भिवया उंचावूनच पाहू लागल्या की नोकरी वगैरे सर्व ठीक आहे, पण बाईचं खरं उद्दिष्ट मूलबाळ, घर संसार हेच. या शेऱ्यांपासून मला तू न तुला मीचा कंटाळा आला नाही वाटतं अजून. इथंपर्यंत सर्वांना हसत तोंड दिलं. बहिणीजवळ तेवढं म्हटलं की प्रयत्न चालू आहेत. हळूहळू पुढच्या वर्षात दोघांनाही कळून चुकलं आपल्याला काही मूल व्हायचं नाही म्हणून. दोघांचा एकमेकावर जीव. तेव्हा त्यांनी ठरवलं, उगीच डॉक्टरांकडे जाऊन उणीव एकात की दुसऱ्यात ही अपराधीपणाची वाटणी नकोच मुळी. लग्नाच्या 8व्या वाढदिवशी तिनं काहीसा भीतच विषय काढला. हो, कितीही जीवाभावाचा नवरा झाला म्हणून एकदम असलं काही क्रांतिकारक चटकन पुढे कसं मांडणार. पण बराच विचार करून तिनं ठरवलं होतं की हे करायला हवं, हे योग्य आहे. नेहमीच्या रोखोक तंत्रानं इकडे तिकडे न करता तिनं सरळच विचारायचं ठरवलं होतं. पण आयत्या वेळी कसं बोलू असं झालं. जरासं घुटमळायला झालं. म्हणाली, अरे बरेच दिवस घोळतय मनात. आपण दोघांनीच असं चैनीत राहायचं सड बरं नाही वाटत. हातातली काटासुरी बशीत ठेवून त्याने आधी तिच्याकडे मग आजूबाजूच्या रेस्टॉरंटच्या दिमाखी नखऱ्याकडे नजर टाकली. थोडीशी आठी घालून मान डोलावली. आपल्यालाच बडबड करायची आवड असली म्हणजे सोबतीला मितभाषी माणूस बरा. पण आता काय म्हणू असा पेच पडल्यावर त्याचं संकटच. चटकन बशीतल्या अन्नाकडे नजर वळवून ती गपकन म्हणाली, मनात होतं एक मूल पाळायला आणावं. शब्द बाहेर पडले आणि तिला शरमल्यासारखं झालं. असं नव्हतं म्हणायचं. कुत्र्या मांजराच्या पिल्लाला आणावं म्हणायचं तसं. काहीतरी चांगले मायाळू शब्द वापरायला हवे होते. तो काही म्हणाला नाही तेव्हा तिनं वर पाहिलं. विचारात पडल्यासारखी कपाळावरची आठी आणखी लांब झाली होती. आता काय म्हणतो म्हणून माटमूट करीत ती बघत राहिली. आणखी थोडा वेळ थांबून त्यानं सुस्कारा सोडला. ठीक आहे, पण परक्याचं मूल तुला लागेल ना माया, झेपेल ना सगळं. तिला आता पुढच्या कठीण विषयाला तोंड फोडायची वेळ आली. पण एकदा सुरू केल्यावर थांबण्यात अर्थ नव्हता. परक्याचं असं नाही रे, मला वाटतं कुणीतरी अनाथ
भावा बहिणीच्या मुलाचं ते तसं जमत नाही. आता तो वांशिक रोग वगैरे पुढे आणणार या भीतीनं त्यानं हो ना करायच्या आतच तिनं परत घोडं दामटलं. म्हणजे अगदी ताण नाही हो, जरा मोठंसच. जाणतं म्हणजे आपण त्याचे आईबाप आहोत अशा कल्पना डोक्यातच शिरायला नको. पुढे मग त्यांना आपण दत्तक आहोत म्हणून कळलं की मोठा धक्का बसतो म्हणे. पहिल्यापासून सगळं स्वच्छ असलं की बरं. काय? त्याच्या हास्यात थोडा उपरोध वगैरे आहे की काय असं तिला क्षणभर वाटलं. पण तो नुसतं परत ठीक आहे म्हणाला. तेव्हा तिनं ते सोडून दिलं. शोध करता करता शेवटी एक दिवस दोघंही एका अनाथालयाच्या चालकांच्या ऑफिसात येऊन ठेपली काही दिवसांनी. येण्यातला उद्देश कळल्यावर चालकाने आधी तिच्याकडे निरखून पाहिलं. नीटनेटकी, देखणी सुखवस्तू, जरा परीट घडीचीच. त्यांच्याही चेहऱ्यावर जरासं हसू उमटलं. नवरा पायी पोडत गप्पच बहुतेक वेळ. म्हणजे हिचीच मूळ कल्पना. तो आपला तिच्या तंत्रानं, साडी हवी, दागिना हवा, आता मूल हवं. जा आणि आण बाजारातून. तुला हवं तसं. रंग, पोत, किंमत सगळं जमलं की. त्यांनी विचारलं आणि त्या प्रश्नातला उपरोध मात्र इतका स्पष्ट होता की तिचा चेहरा शरमेनं लाल झाला. काही विशिष्ट रिक्वायरमेंट्स आहेत का तुमच्या? म्हणजे? म्हणजे काय? ती अडखळली. नाही, म्हणजे कुणाला गोरच मूल हवं असतं, तर कुणाला मुलगाच. तसं काही नाही. तिच्या तोंडात एकदम कडूकडू झालं. डोळ्यासमोर उभा राहिला भाजी बाजार. गिराईक येऊन हातात रापून पसंत करून भाजी घेतायत. ही द्या, ही नको, अर्धा किलो बस. ती फटकन म्हणाली, तसं काही नाही. फक्त मूल जाणतं असावं. त्याला समजावं की आम्ही त्याचे खरे आईबाप नाही, पण मायेखातर त्याला मूल मांडलंय म्हणून. अहो, पण जन्मात कधी न पाहिलेल्या मुलावर एकदम माया कशी बसणार हो तुमची? अजून उपरोध होताच सुरात. ती काही न बोलता साडीच्या निरीशीत चाळा करीत राहिली. तेव्हा तिचा नवरा पायी भोवतालून तितक्याच उपरोधानं म्हणाला, त्याची माया असं नव्हे, पण पोटाची जनरल माया असते ना, तिच्या कारणानं म्हणा. चालक जराशे चमकले. दोघा पुरुषांची नजरभेट झाली तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल विशेष काही समजलं असावं, कारण दोघंही हसले. थोडंसं. तसं काही नसलं तर मग मी एक मुलगी रेकमेंड करेन. 10 वर्षाची आहे. जन्मल्यावर 1-2 दिवसातच इथं आणली पोलिसांनी. चलाक आहे, पण बुजरी. माझ्या शब्दांवर घेऊन जाणार असलात तर बोलावतो इथं. नाहीतर मग अनाथालय पाहण्याच्या निमित्तानं घाला सगळी मुलं नजरेखालून आणि सांगा कुठलं घेऊन जायचंय ते. तिला परत कसंनुसं झालं. शक्य असतं तर सारच सोडून तिनं बाहेरचा रस्ता धरला असता. चपलात पाय वळवळ करायला सुद्धा लागले होते. पण मान म्हणून काही असतो ना, नवऱ्यासमोर, या चालकांसमोर असा सरळ पराभव. खाली बघतच ती म्हणाली, आमचा विश्वास आहे तुमच्या शब्दांवर. बोलवा तिला. त्यांनी घंटा वाजवून शिपायाला काही निरोप सांगितला. 5च मिनिटात त्याच्या मागचं दार परत उघडलं. किनरा बारीक आवाज म्हणाला, मला बोलावलं होतं सर. न राहून तिनं भरकन मागे पाहिलं. मुलगी दाराच्या आत उभी होती. हडकुळी, काळी सावळी, म्हणजे चक्क काळीच. डोळ्यात भरावं असं काहीच नाही. डोळ्यात भरावं असं काहीच नाही. 2 आखूड अगवळात वळलेल्या वेण्या. चेहऱ्यावर शिक्षकाकडे बघताना नेहमी असतो तो इंडिफरन्स. या दोघांकडे तिनं पाहिलंही नाही. चालक म्हणाले, ये इकडे पुढे. रोहिणी, या दोघांच्या मनात तुला घेऊन जायचं, मुलगी म्हणून. त्यांना नमस्कार कर आणि जाऊन तुझे कपडे, पुस्तकं वगैरे आवरून मेट्रनना घेऊन ये परत. आता तिची नजर दोघांकडे वळली. भावी बापाकडे काही क्षण पाहून तिनं भावी आईला न्याहाळलं. तीही मुलीकडे बघत राहिली. डोळे काळे आणि जरा दूर दूरच होते. नाक सरळ पण जरा रुंद. चेहरा गोल, हनुवटी टोकदार, कपाळ अरुंद. मुख्य म्हणजे चेहऱ्यावर भावच नाही कसला. ती हसली पण तिला जाणवलं की हे हास्य म्हणजे नुसतं थोबाडताना. अर्थातच मुलीनं त्याकडे दुर्लक्ष केलं. चालकांकडे वळून ती म्हणाली, आत्ताच्या आत्ता? हो, लगेच. दूर राहतात ते. जाताना बरोबर घेऊन जातील गाडीतून. गाडी आहे यांची? हो, गाडी आहे, फ्लॅट आहे चांगला, स्वतंत्र खोली सुद्धा आहे एक तुझ्यासाठी. मुलगी आता थोडंसं हसली. परत तिच्याकडे वळून तिनं विचारलं, रंग काय आहे खोलीचा? अचंब्यानं ती म्हणाली, पांढरा. जरासं थांबून मुलगी परत म्हणाली,
चालेल, मी आलेच आत्ता. आणि पटकन निघूनही गेली. चालक आता बिझनेसला एक सुरात एक फाईल पुढे सरकवून म्हणत होते, ही तिची हिस्ट्री. इथं केव्हा आणली ती तारीख, जनरल हेल्थ, प्रोग्रेस इन स्टडीज, गेम्स वगैरे वगैरे. मी तिचा लीगल गार्डियन असल्यानं ॲडॉप्शन पेपर्स वगैरे मीच सही करेन. तुम्ही पुढच्या आठवड्यात फोन करा. तोपर्यंत तयार असतील सर्व कागद. तिला खूप विचारायचं होतं. आणली तेव्हा कशी होती मुलगी, साधारण कसल्या आईची असावी, कुठं सापडली. पण तिनं नुसतं विचारलं, रोहिणी नाव कुणी ठेवलं. चालक तिच्या नवऱ्याशी काही बोलत होते. त्यांनी चमकून विचारलं, काय. ओ, नाव. ती एक गंमतच आहे. ज्या मुलांना नाव नसतं ना, इथं आणतात तेव्हा त्यांना आम्हीच नाव देतो. एक यादी आहे माझ्याजवळ, 100 नावं मुलांची नि 100 मुलींची. आमच्या मेट्रन मुलाचं बोट एका हातात धरून डोळे मिटून यादीवर टेकवतात. हिचं बोट टेकलं रोहिणी नावावर, तेव्हा तिनंच ठेवलंय ते आपल्या स्वतःला म्हणा ना. तिला परत वाईट वाटलं. म्हणजे नाव काही वाईट नव्हतं तसं, पण जरा कॉम्प्लेक्सच. तिच्या स्वतःच्या मनात कोणे एके काळी जी येऊन गेली होती त्या फॅन्सी नावासारखं नव्हे. होईल सवय म्हणा. गाडीत बसायला लागण्यापासून सर्व गोष्टींबद्दल मग ती नव्यानंच विचार करायला लागली. नेहमीसारखं पुढचं दार उघडून ती आत शिरणार, तो मनात आलं. लोकांची मुलं पुढं बसतात का. पण रोहिणीच आपण होऊन मागे जाऊन बसली. घरी आल्यावर पाहुणीला दाखवावं तसं सारं घर तिला दाखवलं. ही तुझी खोली, ही आमची, ही बसायची, ही जेवायची, इथं फ्रीज, हवं ते घेत जा वगैरे. सुदैवानं उन्हाळ्याची सुट्टी होती तेव्हा इतक्यात शाळेचा प्रश्न नव्हता. तिनं रजा घेऊन ठेवली होती आठवड्याची. मुलीला कपडे, बूट, खेळणी, पुस्तकं सारं घ्यायला हवं. तेवढ्या एका दिवसात तिला कळून चुकलं, मुलगी खरंच बुजरी नव्हे, पण जरा त्रयस्थच आहे. पटकन यावं, भडभड बोलावं, मैत्री करावी अशा स्वभावाची नव्हे. तेही बरंच, बघताच गळ्यात पडणारी असती तर अवघड वाटलं असतं. खोली मात्र मुलीला आवडली. तिनं 2-3 दिवसात भिंतींना मासिकातली चित्र, नटनट्यांचे फोटो डकवले. कपडे, पुस्तकं बरी लावली शिस्तीनं. अनाथालय चांगलं होतं तर म्हणायचं. वागण्या बोलण्यात थोडी गावंढळ होती, पण 4 लोकात लाज आणेल अशी काही नव्हती. खरं सांगायचं तर अधिक काय आणि ऊन काय, तसं लक्षात राहावं असं तिच्यात काही नव्हतंच. जेवताना नवरा बायको काय बोलत ते ती ऐके. बाहेर गेली तर त्यांच्याबरोबर जाईल. तिला न नेता येण्यासारखा काही समारंभाला दोघं गेली तर स्वयंपाकाच्या बाई बरोबर घरी राहील. रोज पान चाटून पुसून स्वच्छ करी. महिन्याभरात नियमानं शाळेत जायला लागली. एकमेकींची सवय पडल्यावर त्या काही काही गप्पाही करत. शाळेतल्या मुली, मास्तरनी, बसमध्ये पाहिलेले लोक, सिनेमाची गाणी, आणखी काही. आईला हायसं वाटलं ते मुख्य हे की लेकीला रागवाय बोलायचा प्रसंग कधी येतच नसे. 3-4 महिन्यांनी अनाथालयाच्या चालकांना मुद्दाम पत्र पाठवून तिनं त्यांचे आभार मानले होते. एक मुलगी प्राप्त केली म्हणून आयुष्यात विशेष काही बदल करायला लागला नाही याचं तिला खरं तर बरं वाटलं. जाणती मोठी मुलगीच आणायचा आपला पहिला डिसिजनच योग्य होता याची तिला खात्री पटली. आणखी काही दिवसांनी समोरच्या ब्लॉकमधल्या एका मुलीचा वाढदिवस होता. ती रोहिणीच्याच वर्गात. तेव्हा तिच्या आईनं मुद्दाम बोलावणं केलं. तिनं चॉकलेटचा बॉक्स आणून मुलीला दिला आणि तिला पार्टीला पाठवली. परत आली तेव्हा जरा गप्पच होती. कशी झाली पार्टी. छान. काय होतं खायला. केक आणि आईस्क्रीम आणि पोहे आणि चिप्स. मजा आली का तुला. हो. रात्री ती नवऱ्याला म्हणाली, काहीतरी बिनसलंय वाटतं रोहिणीचं. का. गप्प गप्प आहे. ती नेहमीच गप्प असते की. पण काही म्हणाली नाही पार्टीचं. आपली का पार्टी होत नाही म्हणून वाईट वाटलं असेल. माय गॉड. खरंच की रे, माझ्या डोक्यातच नाही. धाव घेऊन तिनं सेफमधले कागद काढले. त्यावर जन्मतारीख नव्हतीच, नुसती अनाथालयात केव्हा आणली ती तारीख. त्या दिवशी कसली पार्टी करायची. मग धर कुठला तरी दिवस, त्याआधी 1 आठवडा. चालक म्हणाले नाही का 2-3 दिवसांची असतानाच आणली तिला म्हणून. तिनं दिवस काढला. आणखी महिन्याभरातच होता. दुसऱ्या दिवशी मुलीला सांगितलं तेव्हा तिचं तोंड उजळलं. हे सुचलं आपल्याला म्हणून आईलाही आपली धन्य वाटली. पार्टीला नवा झगा हवा. कापड खरेदीला गेल्या दोघी. मुलगी सावळी म्हणून हिनं बारीक फुलांचं फिक्या रंगाचं कापड निवडलं.
जगात तयार झाला तेव्हा घालून दाखवला. वा, शोभून दिसतोय हा तुला. बाप म्हणाला. कुणाची चॉईस? माईचीच. मुलगी म्हणाली. बाप लेकींची नजरभेट होऊन त्यांना काहीतरी समजलं वाटतं एकमेकांबद्दल. दोघही हसली जराशी. मग आली दिवाळी. फटाके, फुलबाजा, नातेवाईकांच्या भेटी गाठी सगळेच हिला म्हणत मुलीवरून. मोठी नशिबान बाई तू. अंधारातली उडी सरळ पडली हीच फत्ते. तिचंही तेच मत होतं खरं म्हणजे. पण समजूतदारपणाचं अर्ध क्रेडिट तरी ते आपल्याला घेईलच मनातल्या मनात. उन्हाळ्याची सुट्टी येऊन ठेपली तेव्हा ती कुठं घालवायची हा प्रश्न निघाला. नवऱ्याला रजा मिळेल असं दिसत नव्हतं. तेव्हा फार कुठे लांब जाऊन खर्च न करता 4 दिवस तिनं आई वडिलांकडे जाऊन राहायचं ठरवलं. गेल्याच्या दुसऱ्या दिवशीच भाजी बाजारात पहिल्यांदा दिसला तो कलिंगडाचा पर्वत. हिरवी काळी, गोल गोल, गारगार, सारं बालपण उफाळून आलं. भराभरा जाऊन पर्वतातलं काळ्यातलं काळं, जडातलं जड कलिंगड ती शोधू लागली. मुलगीही आलीच मदतीला. दोघींनी मिळून एक भलं मोठं काळं शार गोल कलिंगड निवडलं. तिनं भाजीवाल्याला विचारलं, गोड आहे ना रे बाबा? हा हा बाई, नक्की नक्की. बघ हा, नाही निघालं तर. त्यानं तिच्याकडं जरा त्रासूनच बघत म्हटलं, आता मी काय आज शिरून पाहिलंय. आणि तिला खुदकन हसायला आलं. मुलगीही खो खो हसायला लागली. कधी नव्हे ती. काय मज्जा माई, आज शिरून कलिंगडात राहायचं. सगळीकडनं आपला गार, लाल, गोड गोड बाले किल्ला. आपण राजे. ती आ पसरून मुलीकडे पाहत राहिली. तिला दिसली मुलीची पांढरी खोली, त्यात ठेवलेले नीटनेटके कपडे, आपल्या पसंतीचे बूट तेही आपणच घेतले की तिला. पुस्तकं, बक्षिसं, जेवताना चाटून पुसून साफ केलेलं ताट. काय भाजी आवडते बरं हिला? ठाऊकच नाही. आपण होतो का इतक्या शहाण्या हिच्या एवढ्या असताना? किती हट्ट नव्हतो का करत? न उमजताच तिनं एका हातानं ओढून मुलीला जवळ घेतलं. दुसऱ्या कवेत ते कलिंगड. दोन्ही स्पर्श नवेच, कधीतरी विसरून परत गावलेले. म्हणाली, चल ग, आत्ताच्या आत्ता घरी जाऊन फोडू. तू अर्ध खा, मी अर्ध. दोघीही खुदकन हसल्या. त्यांच्या हनुवट्यांवरून कलिंगडाचा रस ओघळायला लागलाही होता मनातल्या मनात. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.